पुण्यामध्ये अशाच एका भोंदू बाबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका भोंदू बाबाला संतापलेल्या ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर येते। महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला समोर आलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। माहितीनुसार खेड तालुक्यातील पाईट सावंतवाडी परिसरामध्ये एका भोंदू बाबाने एका महिलेची 5,000 रुपयांची फसवणूक केली। या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। फसवणुकीची माहिती मिळताच संतापलेल्या नागरिकांनी त्या भोंदू बाबाला पकडून त्याला चांगला चोप दिलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। बुवा बाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळल्याचं पाहायला मिळतंय। नागरिक देखील आता सतर्क झाले। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता बरेच कारनामे उघडकीस येत आहेत। बरेच कुठेतरी लपलेले भोंदू बाबा आणि त्यांची नावं आता समोर येत आहेत, कारण की नागरिक अशोक खरात प्रकरणानंतर आता जास्त सतर्क झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे नागरिकच आता स्वतः त्यांच्या भोंदू बाबांना बाहेर काढत त्यांची ओळख पटवून देत आहेत। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। अलीकडील या घटनांमुळे राज्यभरात भोंदू बाबांविरोधात संताप वाढत आहे। लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रकारांविरोधात नागरिक आता अधिक सतर्क झालेत। अशा व्यक्तींना थेट विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे अंधश्रद्धेपासून दूर राहणं देखील गरजेचं आहे। फसवणूक झाल्यास तुम्ही लगेचच पोलिसांकडे तक्रार करा, असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। दरम्यान आता अशा प्रकारच्या घटनांपासून नागरिक देखील सतर्क झालेले असून नागरिक आता स्वतःच पोलिसांना या घटनेची माहिती देतानाचा पाहायला मिळते।